नमस्कार मंडळी. आयत्या वेळेस ना आपल्याला काहीतरी असं झटपट बनवायचं असतं जेवणाच्या ताटात वाढण्यासाठी. त्यावेळेसाठी ना एकदम झटपट अशी 5 मिनिटात होणारी ही खारी मिरची मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि 5च मिनिटात बनवून तयारसुद्धा होते. आता काय करायचं, तिखट कमी तिखट जशा तुम्हाला मिरच्या पाहिजे ना त्या पद्धतीच्या मिरच्या घ्यायच्या, त्याला धुवून पुसून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने त्याला चिरा मारून घ्यायच्या. आता काय देठ तुम्हाला ठेवायच्या असेल ना देठ ठेवू शकता, म्हणजे देठासकट घेतली तरी पण चालेल किंवा अशा पद्धतीने देठ काढून घेतली तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने त्याचं पोट फोडून घ्यायचं, म्हणजे काय मिरच्या आतपर्यंत छान मीठ लागलं जातं, अंगावर सुद्धा उडत नाही भाजताना आणि खाण्यासाठी चव पण एकदम भन्नाट लागते. तर काय करायचं, शक्यतो अशा काही वस्तू बनवताना मिरचीच्या वगैरे त्यांना लोखंडी कढईत किंवा लोखंडी तव्यातच बनवायच्या, जेणेकरून त्याची चवसुद्धा आणखीनच वाढते. कढई गरम करून घ्यायची. आता संपूर्ण मिरच्या त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि आता मिरच्या आहेत ना आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्यात. बघा, डाग पडेस्तोवर मिरच्या भाजायच्या. लक्षात ठेवा, अंगावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात. तर अशा पद्धतीने दाबून चमच्याच्या साहाय्याने ह्या मिरच्या डाग पडेस्तोवर भाजत आल्या की लगेचच त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचे. आता तेल घातल्याच्या नंतर सुद्धा आणखीन फक्त 1 मिनिट आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात, म्हणजे जितकं भाजल ना त्याचं तिखटपणा पण मरतो आणि चवसुद्धा चांगली लागते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे. मीठ घालताना बघा थोडंसं जास्त मीठ घालायचं. अशा मिरचीच्या रेसिपी असतात ना त्याच्यामध्ये थोडं मीठ जास्त घालायचं, म्हणजे काय होतं मिरचीचा जो तिखटपणा मरतो आणि चवसुद्धा जास्त चांगली लागते. आता संपूर्ण मीठ घालून याच्यात हलवून घ्यायचं आणि आता गॅस बंद करून घ्यायचा. आणि बघू शकता असं दाबलं का म्हणजे काय थोडंसं तिखटपणा अजून कमी होतं त्याचा, म्हणजे जे काही तिखट पाणी निघतं ना आणि मिरच्या आपल्या खाण्यासाठी चवदार लागतात, म्हणून काय करायचं दाबूनच भाजायच्या. आणि बघू शकता इथं आपल्या मस्त खाऱ्या मिरच्या किंवा मिठातल्या मिरच्या बनवून तयार झालेल्या आहे. आयत्या वेळेस 5 मिनिटाच्या आत ही रेसिपी आहे. कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब.